पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. स्वरसाधना संगीत विद्यालयाचा गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा. गुरुकृपेसाठी अनन्य भावाने शरण जावे. डॉक्टर विकास बाहेकर. बुलढाण्यातील स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या वतीने दरवर्षीच गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी देखील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर संगीत विद्यालयाचे संचालक तथा संगीत गुरु अरविंद टाकळकर, संगीत शिक्षिका भाग्यश्री टाकळकर, योगांजली योगवर्गाच्या संचालिका अंजली परांजपे या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन अजिंक्य वैभव मंगल कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. सुरुवातीला स्वरसाधना संगीत विद्यालयाचे संस्थापक स्व रा गो टाकळकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वरांची साधना म्हणजेच ईश्वराची साधना. गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा पूर्वीपासून साजरी केली जाते. क्षमतेप्रमाणे ज्ञान देण्याचं काम गुरु करत असतात. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येक शिष्याने आपल्या गुरुप्रती कृतज्ञ असले पाहिजे. संगीतातील एकतानता हा जो प्रकार आहे तो शिष्याची एकाग्रता वाढवतो. त्यातून शिष्यांना चांगले यश मिळू शकते. संगीतातील वाद्य एका स्वरात लावण्याची जी पद्धत आहे त्यातून सुंदर संगीत निर्माण होते. हेच जीवनासाठी सुद्धा लागू पडते. अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या. स्व किरण टाकळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा या स्मृतिगंध कार्यक्रमात संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गीत व वाद्यसंगीत सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुप्रती असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी आयोजित गुरुवंदना कार्यक्रमात अभंग, ओवी, गवळण, भक्तिगीत, भावगीत सादर करून आपल्या गुरूंप्रती असलेला आपला कृतज्ञताभाव व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकिरण टाकळकर यांनी तर सूत्रसंचालन व निवेदन श्रुती तायडे यांनी केले. या कार्यक्रमास पालक व संगीत रसिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणखीन एक पत्रिकेचा उल्लेख आहे. 2 वर्षापूर्वीचा प्रसंग या ठिकाणी आपल्याला आठवत असेल की किरणच्या आग्रहामुळे खूप परिस्थिती चांगली नसताना देखील डॉक्टर गजेंद्र निकम आहेत, डॉक्टर गणेश गायकवाड सर आहेत, नितीन सोनोने आणि विनायक या सर्वांच्या साथीने देखील तो कार्यक्रम अतिशय विपरीत परिस्थितीत तिने या ठिकाणी तो करायला लावला होता. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमातलं दुसरं जे टायटल आहे आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा. गुरुपौर्णिमा आणि किरणच्या स्मृती दिनानिमित्त म्हणजे स्मृतीला उजाळा देण्यासाठी हा कार्यक्रम या निमित्ताने सातत्याने या ठिकाणी आपण करतो. टप्पा आपल्या लक्षात आला पाहिजे. इसवी सन 1900 मध्ये लंडनला अल्बर्ट हॉलमध्ये स्वामी विवेकानंदांनी एक व्याख्यान दिलं होतं. माझा स्वतःचा विषय PhDचा तुकाराम महाराजांच्या अभंगातील मनाचे चिंतन आहे. त्यामध्ये तो रेफरन्स मी वापरलेला आहे. तर विवेकानंद असं म्हणतात की तुम्ही कोणती गोष्ट चांगल्या प्रकारे समजू शकता. एका वर्गामध्ये 40, 50, 60 विद्यार्थी असतात, पण काही लोक मुलं फर्स्ट नंबर रँकिंगने येतात, काही मागं पडतात. त्याचं कारण काय?
तर पंचज्ञानेंद्रियाला दिसणाऱ्या गोष्टी, समजणाऱ्या गोष्टी, ऐकणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या जोपर्यंत ॲनालाइज अँड रॅशनलाइज बाय युअर माइंड अँड सोल, मन आणि बुद्धीनं जोपर्यंत त्या ॲनालाइज आणि रॅशनलाइज होत नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यात त्या घुसत नाही.